नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये सूर्याची जी उष्णता असते ती खूप तीव्र असते, खूप इंटेन्स असते आणि युव्ही रेस जे असतात ना ते सुद्धा खूप स्ट्रॉंग असतात. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला घाम येणं, पुरळ येणं, घामोळ्या येणं, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरती सनबर्न होणं, टॅनिंग होणं, इतर अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला होत असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की मेकअप प्रॉडक्ट कोणते कोणते यूज करायचे उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे ना, कारण की कुठलेही प्रॉडक्ट आपण उन्हाळ्यामध्ये यूज करू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर आहे, फाउंडेशन आहे, प्रायमर्स आहेत, ते ऋतूनुसार आपल्याला बदलावे लागतात. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त येतो तो घाम घाम आणि त्या घामाद्वारे ऑइल पण असतं आणि त्यात घामही असतो आणि त्याच्यामुळे आपली स्किन जी असते ना ती अतिशय ऑइली होते. हे स्पेशली नोज आहे, हे जे टी झोन आहे स्पेशली, तर हा जास्तीत जास्त ऑइली होत असतो. आणि जेव्हा तुम्ही याच्यावरती कुठलेही मेकअप प्रॉडक्ट यूज करता तर त्यामुळे मेकअप एकतर ग्रे होतो, नाहीतर नाहीतर लॉंग लास्टिंग राहत नाही. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि कोणते कोणते मेकअप प्रॉडक्ट्स मेकअप करताना यूज करायचे ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये नवे असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला आपण आता वळूयात आपल्या मेन टॉपिककडे. तर पॉइंट नंबर 1, उन्हाळ्यामध्ये नेहमी आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायची आहे आणि ते म्हणजे आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे, बिलकुल कंटाळा करायचा नाहीये आणि स्पेशली नॉर्मल पाणी प्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये जनरली आपण काय करतो, नेहमी फ्रीजमधलं पाणी पित असतो किंवा नेहमी कोल्ड्रिंक्स वगैरे थंड पेय आपण नेहमी पित असतो, पण असं नाही करायचं. उन्हाळ्यामध्ये काय करायचं, नेहमी माठातलं पाणी नेहमी प्यायचं. त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे आणि तुमची जी बॉडी आहे ती ऑटोमॅटिकली हायड्रेटेड होते. नंतर पॉइंट नंबर 2, उन्हाळ्यामध्ये नेहमी कमीत कमी 2 वेळा आपल्याला फेस वॉश करायचा आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनवरती घाम जास्त येत असतो आणि त्यामुळे त्या घामाद्वारे तेल सुद्धा, एक सीबम नावाचा पदार्थ असतो, ऑइली असतो तो, तर तो सुद्धा बाहेर पडत असतो आणि त्यामुळे काय होतं, आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त धूळ वगैरे तर असतेच. मग धूळ प्लस आपला घाम प्लस ते ऑइल आणि ह्यामुळे पोल्युशन आणि ह्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे असे पिंपल्स येतात, पुरळ येतात. ठीक आहे, मग असं होऊ नये म्हणून तुम्ही कमीत कमी आपल्याला 2 वेळेस फेस वॉश करायचं आहे. फेस वॉश करताना तुम्ही नेहमी माइल्ड फेस वॉशचा यूज करायचा. देन पॉइंट नंबर 3, नेहमी आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की हिवाळा थोडी ना आहे की मॉइश्चरायझर लावणार आपण आपल्या स्किनला, तर तसं बिलकुल नाही करायचं. इथेच आपण चूक करतो. एक जेल मॉइश्चरायझर असतं, तर ते तुम्ही यूज करा. त्यामुळे स्किन काय राहील, हायड्रेटिंग स्किन आपली राहील. पॉइंट नंबर 4, उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनला गुलाब जल, ॲलोवेरा जेल यांचा आपण यूज करू शकतो, चेहऱ्याला आपण लावू शकतो. त्यामुळे काय होईल, आपला जो चेहरा आहे, आपली जी स्किन आहे ती अधिक जास्त हायड्रेटिंग होण्यासाठी मदत होईल. पॉइंट नंबर 5, उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्याला काही फेस मास्क सुद्धा लावू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण दही किंवा लिंबाचा रस, जे मध असतं आपलं, ते सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. त्यामुळे काय होईल, मधामुळे आपली जी स्किन आहे ती अधिकाधिक सॉफ्ट राहील आणि हायड्रेटिंग सुद्धा राहील. पॉइंट नंबर 6, आता उन्हाळ्यामध्ये उन्हात तर आपल्याला जावंच लागतं, बाहेर तर आपल्याला जावंच लागतं, तर त्यावेळी सनस्क्रीनचा वापर नेहमी करत जा. कारण त्यामुळे काय होतात, जे युव्ही रेज असतात त्यामुळे आपली स्किन जरा प्रोटेक्ट राहते. आणि त्याचप्रमाणे टोपी असेल, रुमाल असेल, हे पूर्ण यांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. पॉइंट नंबर 7 आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की उन्हाळ्यामध्ये कमीत कमी मेकअप करायचा आहे आपल्याला. आता जेव्हा लग्न समारंभ, इतर मेन फंक्शन जे असतील ना, तेव्हाच तुम्ही हेवी मेकअप करू शकता. अदरवाईज तुम्ही एकदम मिनिमल मेकअप यूज करू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की जनरली ह्या गोष्टी सगळ्यांना आपल्याला माहीतच असतात, पण तरीही आपण काही वेळेस विसरत असतो किंवा कंटाळा करत असतो.
तर जरा रिमाइंडर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं दिलेलंच आहे. काही नवीन मी यामध्ये सांगितलेलं नाहीये तुम्हाला, पण तरीही बऱ्याच वेळेस असं होतं की सगळं माहीत असताना सुद्धा आपल्याला आठवण नसते आणि आपण तसंच बाहेर निघून जातो किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची आपण काळजी घेत नाही, कंटाळा करतो. त्यामुळे माझा एक छोटासा हा प्रयत्न आहे. तर चला नेक्स्ट मी तुम्हाला सांगते की उन्हाळ्यामध्ये मेकअप प्रॉडक्ट आपण कोणते कोणते यूज करू शकतो. कारण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त असतात ती लग्न फंक्शन्स असतात, तर त्यामुळे आपल्याला मेकअप तर करावाच लागेल. मग आता मेकअप पण करायचा आहे आणि स्किनची काळजी पण घ्यायची आहे. मग अशा वेळी आपण कोणते कोणते मेकअप प्रॉडक्ट यूज करू शकतो ते मी तुम्हाला आता सांगते. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगते क्लिन्झर. क्लिन्झर हे नेहमी माइल्ड यूज करायचं आणि कोरफडयुक्त जर असेल, ॲलोवेरा जेल जर त्याच्यामध्ये असेल तर अतिउत्तम. नंतर आहे सिरम. सिरम तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्पेशली व्हिटॅमिन सी युक्त असलेलं सिरम तुम्ही आपल्या चेहऱ्याला यूज करू शकतात, जेणेकरून तुमची जी त्वचा आहे, जी स्किन आहे ती अजून हायड्रेट होण्यासाठी मदत होईल. नंतर आहे मॉइश्चरायझर. ज्याप्रमाणे मी सांगितलं की मॉइश्चरायझर आपल्याला लावायचंच आहे, अजिबात स्किप करायचं नाही. तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता. द नेक्स्ट इज प्रायमर. प्रायमर हे नेहमी आपल्या स्किन अकॉर्डिंग यूज करायचे असतात. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस यूज करू शकता. जर तुमची ड्राय स्किन आहे, उन्हाळ्यात तर जनरली सगळ्या स्किनला घाम येत असतो, त्यामुळे शक्यतो नेहमी जेल बेस प्रायमर वापरलेलं कधीही योग्य असतं. नंतर आहे ब्लश. ब्लश जे आहे ते नेहमी तुम्ही उन्हाळ्यामध्ये क्रीम बेस वापरा. पावडर ब्लशेस जर आपण यूज केले ना तर ते जास्त स्वेटिंग आल्यामुळे काय होतं, ते वॉश आउट होऊन जातात किंवा वाईप आउट होऊन जातात. त्यामुळे शक्यतो नेहमी क्रीम ब्लशचाच यूज करावा. नंतर आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन जे आहे ते मी जसं सांगितलं की अजिबात स्किप करायचं नाही. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस सनस्क्रीन यूज करा आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस सनस्क्रीन यूज करा. नेक्स्ट आहे टोनर. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये व्हिटॅमिन सी युक्त टोनर तुम्ही यूज करा आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती खूप हायड्रेटिंग राहण्यास मदत होईल. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मेकअप करताना आणि ती म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशन जे आहे ते नेहमी हायड्रेटिंग फाउंडेशन आपण यूज करायचं आहे. हायड्रेटिंग फाउंडेशन कोणते कोणते असतात, लुमिनस असतात किंवा डोई फिनिश असतात. यासारखे फाउंडेशन जे आहेत ना ते तुम्ही यूज करू शकता. कुठलाही मेकअप करताना फाउंडेशन हे खूप महत्वाचं असतं आणि फाउंडेशन वरूनच तुमचा जो मेकअप आहे तो मेकअप बेस जो आहे तो तयार होत असतो. त्यामुळे बेस जर चांगला नसेल तर पुढचा जो मेकअप आहे त्याला काहीच अर्थ राहत नाही. पण फाउंडेशन बरोबरच ह्या ज्या मी मागच्या स्टेप सांगितल्या, मागच्या ज्या स्टेप सांगितल्या मी, उदाहरणार्थ क्रीम आहे, टोनर आहे, सिरम आहे, मॉइश्चरायझर आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्किनला जर फाउंडेशन अप्लाय केलं असेल तर तुमचा मेकअप जो आहे तो एकदम प्रो लेवल पर्यंत चालला जाईल. त्यामुळे नेहमी फाउंडेशन यूज करण्या अगोदर या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. आता येऊयात फाउंडेशनकडे. तर फाउंडेशन नेहमी लिक्विड फाउंडेशन यूज करायचं आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तुम्ही लिक्विड फाउंडेशन यूज करा आणि जर तुम्हाला जास्त लॉंग लास्टिंग मेकअप जर हवा असेल, एखादं लग्न वगैरे पार्टी समारंभ जर असा असेल आणि तुम्हाला खूप लॉंग लास्टिंग जर मेकअप पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही मॅट फिनिशकडे वळू शकता. पण शक्यतो तुम्ही नेहमी हायड्रेटिंग फाउंडेशन यूज करा. नंतर आहे बॉडी लोशन. आता आपण हे सगळं जे बोलत होतो ते फक्त फेस बद्दल बोलत होतो, पण बॉडीचं काय, तर बॉडीला सुद्धा बॉडी लोशनची गरज असते. हातांना, पायांना आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या शरीराला पूर्णपणे बॉडी लोशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या फेस प्रमाणेच आपली इतर जी बॉडी आहे ती सुद्धा हायड्रेटिंग राहते. तर उन्हाळ्यात हायड्रेटिंग बॉडी लोशन मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत. निव्याचं झालं, सीटाफिलचं झालं, प्लम, असे बरेच बॉडी लोशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही यूज करू शकता. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील आणि आवडल्या असतील. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की उत्तर द्या. तर उन्हाळ्यामध्ये बेस्ट फेस पॅक कोणता आहे, मला तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे की जो तुम्ही स्वतः यूज करता. ठीक आहे ना. तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे, मला कमेंटमध्ये याचं उत्तर जरूर द्या. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.